अर्थसंकल्पातून मांडलेल्या पंचामृताच्या सामर्थ्यावरच राज्याची वेगवान वाटचाल होईल असा विश्वास व्यक्त करत मंत्री दीपक केसरकर यांनी आज अर्थसंकल्पाविषयीचे विरोधकांचे आरोप फेटाळून लावले। विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते। राज्याच्या महसुलामध्ये वाढ झाली आहे। राज्याच्या स्वतःच्या करामध्येही 17.72% वाढ झाली आहे आणि महसुली तूट कमी झाली आहे असं ते म्हणाले। 1,00,000 कोटी रुपयांची अर्थव्यवस्था उभारण्यासाठी पायाभूत सुविधांचं महत्त्व लक्षात घेऊन सरकारनं त्या कामाला गती दिली आहे। त्यामुळे गुंतवणूक वाढून राज्य अग्रेसर राहायला मदत होईल असंही ते म्हणाले। राज्यातील उजनी, जायकवाडी, गोसेखुर्द, मुळा, गिरणा, हतनूर आणि अलिबागमधल्या उमटे या 7 धरणांमधला गाळ काढण्यासाठी मानकं निश्चित करून आगामी 1 ते 1.5 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया राबवण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली। भाजपाचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उजनी धरणातील गाळ काढण्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। हा गाळ काढल्यामुळे रेतीचा भार कमी होईल आणि शेतकऱ्यांना या गाळाचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं। राज्यातल्या अवैध सावकारी विरोधातल्या कायद्याबाबत व्यापक जनजागृती केली जाईल असं उपमुख्यमंत्र्यांनी लक्षवेधीच्या उत्तरामध्ये सांगितलं। सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यामध्ये खासगी सावकाराच्या अत्याचारामुळे झालेल्या आत्महत्यांकडे भाजपाच्या उमा खापरे यांनी लक्ष वेधलं होतं। या संदर्भात विद्या चव्हाण समितीनं दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल असंही ते म्हणाले। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाणार परिसरामध्ये पत्रकार शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक वाहन अपघात घडवून निर्घृण हत्या करण्यात आल्याचं आढळून आलं आहे आणि पोलीस उपअधीक्षकांच्या अधिपत्याखाली SIT चौकशी सुरू आहे अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एका लेखी उत्तरामध्ये दिली। राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता।